जी पहिली युद्ध चालू झाली देशात इराण बरोबर जी युद्ध आणि व्हेनेझुएला बरोबर जी युद्ध चालू झाली ते सर्वात मोठं परिणाम झालं भारताच्या इतिहासात 1,80,000 हे पहिला टाइम एवढं सोनं दर वर झालं आणि इथं सगळं मार्केट हळबळून गेलं की पुढं काय होणार गोल्ड बिझनेसचं काय होणार सिल्वर बिझनेसचं वगैरे थोडे व्यापारी भीतीने दुकानं बंद केली. तर जसं जसं ते शांत होत गेलं हे व्हेनेझुएला प्रकरण इराण प्रकरण शांत होत गेलं मध्यंतकाळी 25,000 रेट कमी होऊन 160 150 पर्यंत उतरलं होतं. सगळे नॉर्मल चालली होती गोष्टी. मॅरेज सीझनला जरा बूस्ट मिळेल आपल्याला. आता मॅरेज सीझन आहे आपल्याला अप्रोचिंग आहे तर सगळे व्यापारी तयारीत होते की आता मॅरेज सीझनला स्टॉक भरू हे रेट कमी होत चाललंय. इतक्यात हे इराणचं जोरात चालू झालं परत युद्ध. इस्रायल आणि अमेरिका दोघे मिळून हमला केले त्याच्यावरती आणि गल्फ कंट्री युजली डिस्टर्ब जेव्हा होते गोल्ड रेट वरती चांगलाच परिणाम पडतो आणि जे रेट कमी होत गेलं होतं हे इराणच्या प्रकरणात परत अचानक 150 वरून 170 रेट पोहोचलं. परत 10,000 रुपये एक दिवसात वाढ झाली दरामध्ये. खरं युजली आता मॅरेज सीझन येणार आहे. मॅरेज सीझन येणार आहे आणि रेट कमी होईल असं सगळ्या अपेक्षा करतायत. कारण की आता हे इराण प्रकरण पण शांत होईल असं लगेच होईल असं वाटतंय आणि जरा गोल्ड रेटमध्ये कमीपणा येईल. गोल्ड सप्लायमध्ये कधीच फरक पडला नाही. रेट वर गेलं खरं गोल्डची डिमांड कधीही ड्रॉप झाली नाही आहे आणि सप्लाय स्मूथ आहे. फक्त तुम्ही ते जास्ती किमतीवरती तुम्हाला भेटतं. चांदीचं जे दर वाढ झालं मध्ये सर्कस जे काय झालं हे स्ट्रिक्टली एक बिझनेस स्टार्ट होतं. त्याच्या युद्धशी विशेष काय हे घेण्यात येणार नाही. ते आपलेच इथले भारतातले सगळे सिल्वर जे बसतात ट्रेडिंगला हे त्यांचंच काय कारनामा होता. खरं हे युद्धाशी विशेष संबंध नाही असं. बट गोल्ड रेट जे इफेक्ट होतात हे प्युअरली युद्धामुळे झालेले आहे. चांदी दर तर 4 लाख पर्यंत पोहोचून तेव्हा लोक हळबळ करत काही लोक तरी जागा विकून सिल्वर त्यांनी परचेस घेतले 10 किलो 20 किलो एक माणसाने सिल्वर घेतलं. एक आठवड्यात रेट क्रॅश झाले. नक्कीच कमी होणार कारण की जसे सगळ्या गोष्टी नॉर्मल स्टेबल होतील आणि रेट कमी व्हायला सुरू झाली होती ते परत एक आठवडा आधी जे प्रकरण चालू झालं त्याच्याने परत थोडंसं वाढ झालंय. कालच्या आणि आजच्या दरात आज 15,000 रेट परत उतरले. आज 1,60,000 चोख सोन्याची रेट चालू आहे. गोल्डचा रेट एकदम हाय पर्यंत कितीपर्यंत गेला? 182 पर्यंत रेट गेला होता. सर्वात म्हणजे भारताच्या इतिहासात पहिला टाइम एवढा रेट गेला. हे मागच्या महिन्यात 24 कॅरेट रेट तर हॅम्पर झाला होताच. त्याच्यामुळे पॅनिक झाले होते. बरेचसे व्यापारी आपले उद्योग बंद केले. आता या जवळला हे रेट वाढला त्याच्यानंतर हे व्यापार म्हणून वाटते की आता काय ग्राहकांना कमी झाले. नाही ग्राहक जास्ती त्यांनी व्याप घेऊ नये. स्पेशली इन्व्हेस्टर्स ज्यांनी इन्व्हेस्ट केलेत त्यांचे इन्व्हेस्ट सेफ आहे. शेतकरी ग्रामीण भागातील लोक येणारे ज्याला सोनं खरेदी करण्यासाठी येतात. हो मार्च नंतर आपल्या स्पेशली मिडल क्लास वर्गांसाठी थोडंसं दिलासा आहे की रेट कमी होण्याची शक्यता आहे. वेट अँड वॉच कारण मार्च नंतर रेट कमी होईल असं सगळेच आपण अपेक्षा.